शुभं करोति। का घातलास माझा शर्ट? काढ माझा शर्ट घाल। झाली का तुमची भांडणं सुरू? भांडा भांडा भांडा. अरे थांबवा. अण्णा म्हणाल्याबरोबर लगेच भांडायला सुरुवात करायची? म्हातारे झाल्यावर पण असेच भांडणार आहात का? चला जा शाळेची तयारी करा. ह्या दादाला तर कुणी काय घेतलंय हे बघता बघता चष्मा लागेल, ते इतका मोठा. आणि चेहरा तर आणखीनच गंभीर होईल, त्या कडू मास्तरांसारखा. तुला तर टक्कलच पडेल. एवढा मोठं तुळतुळीत. आणि विक्रम दादा, तू कसा दिसशील म्हातारा झाल्यावर? मी म्हातारा होणारच नाही. विक्रम म्हणाला होता तसंच झालं शेवटी. म्हातारा काही झालं नाही. खनिज संपत्ती व वनस्पती यांचा वापर तुला अण्णा बोलत आहेत. अण्णा खरं सांगतोयस? मला काय विश्वास नसेल तर नको जाऊ, मी चाललो मैदानावर खेळायला. काय खरपूस वास येत होता भाजलेल्या दाण्यांचा. तो वास अजूनही नाकात दरवळतोय. तू कुठे राहशील, माझ्याकडे की याच्याकडे? मी अगं, तू ह्याच्याकडे पण राहणार नाहीस आणि याच्याकडे पण राहणार नाहीस का? मग मी कुठे राहणार? अगं, तुझं लग्न नाही का होणार, तू तुझ्या नवऱ्याकडे राहणार. हा, आणि विक्रम दादा, तू कुठे राहणार? मी मधल्या भिंतीवरच राहणार, म्हणजे मला या दोघांवरही लक्ष ठेवता येईल. विक्रमचे शब्द खरे ठरले. तो भिंतीवरच राहायला कायमचा. उंदराचा बंदोबस्त करण्यासाठी आपण मांजर पाळायची, म्हणजे ती उंदरावर नजर ठेवेल. मांजरीवर कोण नजर ठेवील? पुन्हा एकासाठी दुसरं नुकसान. मांजर चोरून साय खाईल, दूध पिईल, मग तिच्यावर कोण लक्ष ठेवणार? उंदराचा त्रास संपेपर्यंतच मांजर पाळायची. एकदा का काम झालं, मांजरीची गरज संपली की द्यायची सोड. मी जाईन त्या ट्रान्झिट कॅम्प मध्ये एकटे. माझी किती गैरसोय झाली ना तरी चालेल, मी करेन सहन. पण तू जा बाई तुझ्या माहेरी, मला नाही सहन होणार तिथलं वातावरण. नाही आई, तुम्हाला या अशा अवस्थेत सोडून मी एकटी नाही जाणार माहेरी. आई तुम्ही पण चला माझ्याबरोबर माझ्या माहेरी राहायला. अगं बाई, मी त्याची माया लई मोठी नाही समजली कुणा, त्याचा आवाज येईल. बरं माई, तसंच करतो. हा, पण हे घ्या. आरा ही नासकी वस्तू माझ्याकडे कशा पायी देतोस? राहून दे तुझ्याकडं. माई ये बस. माई, तुम्ही हात बघून भविष्य सांगता? माई, माझा हात बघून मलाही सांगा ना. लई मौसूत हाय तुझा हात. काय ऐकायचं हाय तुला? माझ्याकडे अजून किती वेळ आहे? शुभं करोति।